कधी कधी ना एक साधा दिवस पण खूप प्रोडक्टिव्ह किंवा क्रिएटिव्ह बनवू शकतो. असाच आजचा दिवस काहीसा आहे माझ्यासाठी. कारण आजचा पूर्ण दिवस माझा बिझीच आहे, तुम्ही पुढे बघालच. पण त्यात मी थोडीशी माझी क्रिएटिव्हिटी पण स्क्वीज केलेली आहे बरं का. आणि जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की घरकामातच आपला पूर्ण दिवस संपतो आणि स्वतःसाठी वेळच मिळत नाही, तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर हाय हॅलो, मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. सकाळी उठल्यापासून आपला दिवस ऑलमोस्ट सेम पॅटर्नने चालू होतो. तीच कामं, तोच स्वयंपाक, तेच टिफिन, तेच सगळं मॅनेज करणं. पण खरं सांगू का, या सगळ्यात आपण स्वतःसाठी वेळच काढायला विसरतो. आणि तसंच आज मी काहीसं ठरवलं होतं की आज सगळ्या दिवसामधून थोडा तरी वेळ मी माझ्या स्वतःच्या आवडीच्या गोष्टींसाठी काढणार आहे. तर चला, नेहमीसारखी आजची सुद्धा सकाळ माझी चालू झालेली आहे. आणि आता इथे टिफिन बनवायला घेतलाय मी. आज छान हिरव्या मिरचीमध्ये मी कोबीची भाजी करून घेतली होती. छान चणा डाळ, हिरवी मिरची टाकली ना, छान होते. आता ही जी चपाती तुम्ही बघताय, हे मी फूड प्रोसेसरमध्ये जे पीठ मळून घेतलंय त्याचीच आहे. आणि खरंच खूप छान फुलतायत ना चपात्या. आणि आता तुम्ही हा तवा इग्नोरच करा, कारण काही दिवसामध्ये मी तो तवा चेंज करूनच घेणार आहे. आता ह्या दोघांना त्यांच्या त्यांच्या वाटेला लावून मी माझी कामं उरकायला घेतली. पण त्याआधी मी सकाळी माझ्या ह्या ग्रीन टीपासून सुरुवात करते, माझ्या सकाळची. आणि ही गिरनारची ग्रीन टी आहे बरं का, आणि खरंच इतकी छान आहे ना. आणि मी रोज सकाळी आता ही ग्रीन टीच प्यायला चालू केली आहे, कारण ही ग्रीन टी पिल्याच्या नंतर ना असं वाटतच नाही की काही वेगळं असं प्यावं, म्हणजे चहा, कॉफी वगैरे प्यावी असं काही वाटतच आणि जर तुम्ही पाऊचवरती पाहिलं असेल तर ती डिटॉक्स ग्रीन टी आहे. ज्याने ना डायजेशन वगैरे छान पद्धतीने होतं आणि बॉडी पण इतकी हलकी-हलकी वाटते ना, आणि खरंच खूप छान आहे. मी भरपूर वर्ष झाले हीच ग्रीन टी पितीये. कधी-कधी मध्ये गॅप पण पडतो. कधी आपल्याला असं वाटतं, की सकाळी-सकाळी अंघोळ केल्याच्या नंतर जेव्हा आपली देवपूजा वगैरे होते, तेव्हा चहा, कॉफी वगैरे प्यावं असं सगळ्यांनाच वाटतं. पण आता सध्या मी माझं रुटीन चेंज केल्यामुळे मी पुन्हा ती माझ्या डाएटमध्ये ॲड केली आणि ह्याने ना बेली फॅट सुद्धा कमी व्हायला मदत होते बरं का. जेव्हा आपल्या बायकांचं वजन वाढायला लागतं, तेव्हा जास्त फॅट हा आपल्या कमरेच्या किंवा पोटावरती साठतो. आणि ही ग्रीन टी ना खरंच फॅट लॉस करायला मदत करते. आणि मी हे स्वतः एक्सपिरियन्स घेतलाय म्हणून तुम्हाला सांगतेय. तर चला असो, आता ह्या काही भाज्या वगैरे आणल्या होत्या मी, तर त्याच इथे छान साफ वगैरे करून घेतल्या होत्या. आणि आता एवढा उन्हाळा वाढलाय ना, की भाज्या अशा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये वगैरे आपण ठेवू शकत नाही. फ्रीजमध्ये शक्यतो मी तर नाहीच ठेवत. हे असे काही कंटेनर वगैरे आहेत माझ्याकडे, तर त्यातच छान साफ वगैरे करून ठेवत असते. आत्ताच बाहेरून जाऊन आली मी आणि इतकं म्हणजे इतकं ऊन आहे ना, काय सांगू. पण आज काही करून मला जायचंच होतं, तर म्हटलं आता काही ऑप्शन नाही आपल्याकडे. तरी पण मी सकाळी लवकर गेले होते आणि मला येता येताच 12:30 वाजले. मी विचार केला होता की उन्हाच्या आधीच जाऊन मी सगळं माझं काम वगैरे उरकून येईन. पण शेवटी बाहेर गेल्याच्या नंतर 1-2 कामं आपण एक्स्ट्राचीच करून येतो आणि म्हणून मला आता उशीर झाला आहे. आता स्मित पण येईल स्कूलमधून. आता हल्ली त्याचं स्कूल सुटते 12:30ला आणि तो यायच्या आधी मला सगळं काम वगैरे उरकायचं आहे. काम म्हणजे बाकी सगळं कामं वगैरे झाली आहेत माझी, फक्त जेवणाचं काम उरकायचं आहे. कारण आम्हाला जे टिफिनला मी देते, म्हणजे जे टिफिनला देते ते काय त्याला न्यायचं नसतं. सॉरी, मी इकडे बघत होते मला स्वतःला, कारण माझा अवतार असा झाला आहे ना, काय सांगू आता. आणि त्यात स्कूटीवरती गेल्यावर तर मग काय, मला आता काहीतरी जेवण वगैरे बनवावं लागेल, म्हणजे भात वगैरे काहीतरी घालावं लागेल किंवा भात आमटी काहीतरी तरी करावंच लागेल मला. कारण स्मित काय टिफिनला जे नेतो ते काय तो खात नाही घरी आल्याच्या नंतर. आणि आता हल्ली पण असंही तो शॉर्ट टिफिनच नेतोय, लॉंग टिफिन नाही आहे, कारण 12:30 वाजताच स्कूल सुटतं आहे त्यांचं म्हणून. तर आता मी विचार करते काहीतरी बनवेन जेवायला. सकाळी कोबीची भाजी आणि हे बनवलं होतं मी, चपाती. आणि आता काहीतरी बनवेन लाईट लाईट, काहीतरी डाळ भात वगैरे असंच काहीतरी. तर चला आता सुरुवात करते मी. गेले
1 ते दीड तास मी एक पाल घराच्या बाहेर हकलवायच्या मागे होते आणि माझा सगळा टाईम वेस्ट झाला आहे. जेवण वगैरे झालं होतं आमचं आणि मी काम करायला घेतलं होतं आणि मध्येच ती पाल आली. आता इथे बाहेर बिल्डिंगच्या बाहेर वगैरे बाहेरून वगैरे येतात पाली. तर ती पाल बघून मला तिथे जायची हिंमतच होत नव्हती आणि ती पाल मी घालवायच्या मागे होते आणि त्याच्यामध्येच माझा 1 ते दीड तास गेला आहे. आता बघते मी, मला जेवढं करता येईल तेवढं मी करते. नाहीतर मग ते आता माझं हे DIYची कामं ना, जेव्हा पण मी अशी विचार करते ना, मी ही कामं आज करणार आहे आणि त्या दिवशी नेमकी ती कामं होत नाही. आता इथून पुढे मी ठरवणारच नाही की मला हे करायचं आहे, खरं शपथ. माझ्याकडे हे काही पेंट उरलेत, जेव्हा मी घराचं काम वगैरे केलं होतं, म्हणजे घरामध्ये पेंट वगैरे केला होता, तर त्याचेच हे काही कलर वगैरे बाकी होते माझ्याकडे. आणि हा एक कलर ग्रीन पण आहे माझ्याकडे कलर, म्हणजे जो माझ्या हॉलला आहे तो, पण मला तो तिथे ग्रीन नाही द्यायचा आहे. मी विचार करते की असा क्रीमिश व्हाईट वगैरे असाच देईन आणि मग त्याच्यावर जे पण काही मी DIY किंवा पेंट वगैरे लावेन ना, तर मग ते छान दिसेल असं. आता सध्या मी हा कलर लावून घेते तिथे. तर आता ही जी वॉल दिसते ना तुम्हाला माझ्या ह्या बाल्कनीतली, तर ह्याच वॉलला मला पेंट करून घ्यायचं होतं. आता आपल्याकडे एखादी गोष्ट बाकी राहिली आहे आणि आपण तिचा कुठे यूज नाही केला असं तर कधी होत नाही आणि माझ्याकडून तरी नाहीच होणार. आणि बऱ्याच दिवसापासून माझ्या या डोक्यात होतं की हा कलर इथे लावून घेऊ का किंवा ठेवून देऊ, कधीतरी उपयोगाला होईल असं माझ्या डोक्यामध्ये चालू होतं. पण नंतर मी असा विचार केला, आत्ताच तर कलर दिलाय, लगेच कुठे खराब होणार आहे. आता हे आपण वापरूनच घेऊया. म्हणून मी म्हटलं चला आता हा जो, म्हणजे ही जी बाल्कनी दिसतीये तुम्हाला, ही माझी छोटीशी ड्राय बाल्कनी. तर ही जी वॉल आहे ना, त्याला ऑलरेडी जो बिल्डरने कलर दिला होता बेज कलरचा, तर तोच आहे. आता तो बेज कलर असा डार्क आहे, म्हणजे असा ब्राउनिश कलर. म्हटलं चला आता हा कलर आहे तर याच्यावरती मारूनच घेऊया. हा थोडासा असा क्रीम कलर आहे जो माझ्या घरामध्ये आहे तो. तर चला, एकीकडे पेंट तर होतच राहील माझा आणि त्यासोबतच एका ताईंनी मला कमेंट केली होती, तर म्हटलं त्याच्यावरती बोलावं थोडंसं. कारण आता रिसेंटली मी जो फूड प्रोसेसरचा जो व्हिडिओ टाकला आहे ना, तर त्यावरती एका ताईंची कमेंट होती की अ, "अगं, तू पूर्ण 17 मिनिटाचा व्हिडिओ फक्त एका फूड प्रोसेसरवरती बनवलेला आहेस. त्यामध्ये अजून थोडंसं काहीतरी ॲड करायला पाहिजे होतं." ॲक्चुअली ना, मला जर अशा कमेंट आल्या ना, मला खरंच छान वाटतं ते. मी निगेटिव्ह वेने नाही घेत अशा कमेंट्स. तुमच्या अशा कमेंट्स असतात ना, त्यामुळे मला समजतं की मी कुठे इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे आणि कुठे नाही ते. तुम्ही जी कमेंट केली त्याबद्दल खरंच थँक यू सो मच. मी खूप पॉझिटिव्ह वेने ह्या कमेंट घेते आणि तसंही मी नेहमीच प्रयत्न करत असते, की एखादी गोष्ट जर मी दाखवते तर तिचा पूर्ण डिटेल किंवा पूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करत असते. पण तरीही जर तुम्हाला कुठे वाटत असेल, की व्हिडिओ पूर्ण एकाच गोष्टीवरती आहे, तर इथून पुढे मी या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन आणि तुमचे असेच सजेशन किंवा अशाच कमेंट मला येत राहू द्या, म्हणजे मला सुद्धा कळेल की कुठे इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. तर चला असो, आता मी पेंट वगैरे करून घेतलं होतं वॉलला आणि माझ्याकडे ना काही हे केकचे बेस होते. काही केक वगैरे आणले होते आम्ही, जसं की अॅनिव्हर्सरीला किंवा बर्थडेला वगैरे, तर ते बेस माझ्याकडे असेच पडून होते आणि मला ना ह्या कलर वगैरे ह्या अशा गोष्टी करायची खूप म्हणजे खूप आवड आहे. मी पहिलं सुद्धा करायचे. माझ्याकडे ज्या बॉटल्स वगैरे आहेत ना, त्या पण मीच त्या डेकोर वगैरे केलेल्या आहेत, म्हणजे पेंटिंग वगैरे काढलेली आहे त्याच्यावरती. म्हणून म्हटलं चला हे केक बेस आहेच आपल्याकडे, तर त्याचा काहीतरी फायदा करून घेऊया. म्हणून त्याच्यावरती छान अशा डिझाईन वगैरे करून घेतलेल्या आहेत. आणि हेच मला असं वाटतं, की आपल्याला ज्या गोष्टींची आवड आहे ना, आपल्याला ज्या गोष्टीमध्ये रस आहे, जी गोष्ट करायला आवडते, त्या गोष्टींना सुद्धा आपण कधी-कधी वेळ दिला पाहिजे. आणि ह्या गोष्टी जर आपण कधी-कधी केल्या ना, ज्या आपल्याला आवडतात. आता घर साफ-सफाई करणं किंवा जेवण बनवणं, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा मला आवडतात. नाही असं नाही. पण ह्या गोष्टी ना करून-करून आपण रोज-रोज त्याच गोष्टी करत असतो. त्याच्यामध्ये काही चेंजेस नसतात. आणि कधी-कधी मग असं होतं, की त्याच-त्याच गोष्टी करून-करून आपल्याला सुद्धा बोर होतं. त्यासाठी आपल्याला जी गोष्ट जास्त आवडते, ज्यामध्ये आपलं मन छान प्रकारे गुंततं, त्या गोष्टींमध्ये आपण आपला थोडासा टाईम इन्व्हेस्ट करणं काही चुकीचं नाहीये, असं मला वाटतं. आणि म्हणूनच आज मी माझं हे आवडीचं काम करायला घेतलं होतं, जेणेकरून माझं माइंड पण थोडंसं फ्रेश होईल. तर आता माझ्याकडे हा वॉर्निशचा एक डब्बा आहे, त्यावरती मी असं वॉर्निश वगैरे लावून घेतलं होतं, जेणेकरून ह्या प्रिंट वगैरे अजिबात खराब होत नाही. माझ्याकडे अशा बॉटल्स सुद्धा आहेत, ज्या मी प्रिंट केलेल्या आहेत. त्यावर असं वॉर्निश लावून घेतलं ना, अजिबात ते खराब होत नाही. कसंही तुम्ही धुवा, घासा वगैरे. अजूनही त्या बॉटल छानच आहेत आणि आता ह्या पण पेंटिंग वगैरे माझ्या ज्या आहेत, त्या बनवून झालेल्या आहेत आणि त्याच्यावर मी हे वॉर्निश लावून घेतीये.
आणि माझ्या गॅलरीमध्ये थोडासा असं काहीतरी चेंजेस वगैरे करायचे आहेत मला माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये आणि त्यासाठीच मी हे काही पोस्टर्स वगैरे बनवलेले आहेत. हे रेडीमेड सुद्धा मिळतात जसं की ऑनलाईन Mishoवर वगैरे सगळ्या ठिकाणी मिळतात ऑनलाईन. ऑनलाईन तर अजून बऱ्याच प्रकारचे वगैरे भेटतात. पण जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्या मनाने किंवा आपल्या हाताने बनवतो ना, त्या गोष्टीचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. आणि खरं म्हटलं तर मला अशा डी-आय-वाय गोष्टी करायला भरपूर आवडतात. आता हे बघा ना, हे ब्लू कलरवरती हे किती छान सुंदर दिसतायत ना हे कलर. तर आता ह्याला सुकायला वेळ लागेल. तोपर्यंत माझा जो उंबरठा आहे ना, त्यावरती डिझाइन वगैरे करायचं राहिलं होतं. तर तेच मी करायला घेतलं होतं आणि ह्यासाठी ना मला भरपूर म्हणजे भरपूर वेळ लागला होता. म्हणजे मी कॅमेरा वगैरे सुद्धा नव्हता लावला. कारण कॅमेरा वगैरे लावला ना, मग भरपूर वेळ त्याच्यामध्ये जातो आणि मग आपण जे करतोय ना, त्याच्याकडे सुद्धा मन नाही लागत. म्हणून म्हटलं बाकी जी नॉर्मल डिझाइन आहे ना, म्हणजे मोठी-मोठी थोडीफार मधली डिझाइन वगैरे मी काढून घेतली होती आणि त्याला असे कलर वगैरे भरले होते. आता माझं जे तुम्ही उंबरठ्याचं लेपन वगैरे बघता, तर ते सध्या तुम्हाला बघायला नाही मिळणार आहे. सध्या तुम्हाला ही अशी छान डिझाइन वगैरे बघायला मिळेल माझ्या उंबरठ्यावरती, जी की खरंच खूप सुंदर दिसत होती. मी ह्याच्यावरती ना ॲक्रेलिक कलर यूज केलेत. खाली ऑइल पेंट लावलाय येलो कलरचा. तुम्ही एका व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. आता यामध्ये तुम्हाला साइडला ज्या 2 रेषा रिकाम्या दिसतायत ना, मध्ये ते 2 गॅप रिकामे दिसतायत ना बाजूला, तर तिथे मला काही लक्ष्मीची पावलं किंवा स्वस्तिक वगैरे लावायचंय. त्यासाठी मी ती जागा रिकामी सोडली आहे बघा 2 साइडला 2 आणि मध्ये फक्त एक छोटीशी डिझाइन काढून घेतली आहे. जास्त असं भरलेलं वगैरे असं काही केलं नाहीये. एकदम सुटसुटीत ठेवलंय आणि खरंच उंबरठा एकदम छान दिसतोय. तर चला आजच्या माझ्या ह्या डी-आय-वायच्या गोष्टी किंवा ह्या पेंटिंग्स कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय.